काय पैलवान पैलवान मागचे जरा माग सर. बीडचे आमदार सुरेश धस पत्रकारांशी माध्यमांशी संवाद साधताय. भ्रष्टाचार प्रकरणात सीआयडीच्या चौकशीत जे वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसतात त्याला घेऊन ते बोलतायत की हे बघणं महत्त्वाचं ठरेल. माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यांनी मला आत्ता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आहेत. आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील. राहिलेले 1000, 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या SP च्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या SPंचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे. आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या SPंनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, SP सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर SP ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय. तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं. पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलो आहे की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये. चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत, SPची चौकशी करावी, शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले त्या संदर्भात ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारसी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारसी केल्या असतील तर त्याही शिफारसी चेक कराव्यात. शिफारसी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ दी रेकॉर्ड आहेत. मग त्या SPची चौकशी लागल्याच्या नंतर ते SP सांगतील ना कुणाचा फोन आलता. माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा, तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण मी एक नम्रपणे सांगतो, माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही, तर मी इतरांना कोणाला द्यायला, माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आले ते मला पिस्तूल पाहिजे. मी आज उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत, त्या बी 12 बोरच्या. एक शिराळ हे गाव आहे, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता. तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही. पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिली. 2 अण्णा पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीनं 5 पटीनं आहेत. त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे? कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत, त्यांचे लायसन्सच नाहीत पण त्यांच्या नवीन SP आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं. जे लोक हे असे मीडियावरती
असे ठॉय असे या असले जे फोटो काढतायत ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत, अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली. अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. स्पेसिफिक काही तालुक्यामध्येच भाजीपाल्यासारखं वाटले. भाजीपाल्यासारखं वाटलंय, कच्च्याने फुटाण्यासारखं वाटलंय. परळीमध्ये जास्त संख्या. मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले? आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोलं लागतात का? अहो राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आलेत. तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे. म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे कोर्टातून आम्हाला हे बघा कोर्टाने आदेश दिलेले नाहीत अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का. पुढे अण्णा या लेट बट थेट मध्ये काय काय थेट येऊ शकतं? तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग नाही, अण्णा, माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तरं देत राहतो. काय काय समोर येऊ शकतं? जे जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतला आहे? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे, हजारात नाही आहे, ही क्रोअरमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. सिमरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे, आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत. ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. अण्णा, काल रात्रीपासून त्यांना अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडीने जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात. काय वाटतं अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं
रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडं आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती CID कडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये. अजिबात माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. अण्णा, एकंदरीत जर तपास चालला आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? काय 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावाने दिसतंय. अण्णा, दोन मला महिला- माहिती आहे ते. अण्णा, 2 महिला आहेत त्याच्यावर लक्ष विचलित होऊ नये असं कोणीही बोलू नये किंवा विषय divert मी डायव्हर्ट करतच नाहीये. तुम्ही करत नाही. मग मी- आपल्या पक्षातले सगळेच नेते जे आहेत ते तुमच्याच वरती बोलतायत, ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वतः. कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं हे दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांची लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना मी. गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हासुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अहो, परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव, ढोक व काय जे गावं आहेत, वडगाव नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळसुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडं एवढे बूम जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागला आहे. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती आहे. हां, तर आमच्याच जिल्ह्याकडं म्हणतो ना. तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जर एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलं आहे. आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढं आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला बी माहिती आहे
बरं का. अहो सोमनाथ आप्पा हलगेन त्यांचे वडील बरं का, त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली. त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत. यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून नेल्याच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला. 15 लाख का 25 लाखात मिटवलंय. सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा, त्यांचे नातेवाईक आहेत ते. आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक, त्याला विचारा बीड मधला, त्याचा फोन नंबर देतो. सीआयडीने 2 महिलांवर मागच्या 2 दिवसापासून जबरदस्त नजर ठेवली. काल एक महिला केजमध्ये दिवसभर बसून ठेवली होती आणि हा त्यांचा काय तपास संबंध असतो ऐका, तपासाचा भाग आहे. सीआयडीने कोणाला तपासाला बोलव कोणाला नाही बोलवायला मी काय म्हणजे वरचा हे आहे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे, तसं नाही. त्यांच्या पद्धतीने सीआयडी तपास करेल. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि IG लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाईम पाहिजे तिथं अटक करू शकतात. 2 जे मोबाईल सापडलेत त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातोय. त्यावेळेस त्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होते, जप्त केले होते, त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट नाही होऊ शकत. डिलीट केला, गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो. ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही. जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो, सगळीकडे मिळतो. 16 कॉल गेलेले आहेत एक बड्या नेत्याला, 16 कॉल गेलेले आहेत बड्या नेत्याला. नाही, मला त्या हत्याच्या 4 तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना, बडा नेता कोण हे मला माहीत नाही, परंतु यातले आखा 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय, मी पहिल्यापासून म्हणतोय, अंजलीताई आत्ता म्हणायला लागल्या, मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची, त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला. ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त. मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअपमुळं त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली. आता बोलताना तुम्ही म्हणाले की आकाचे ते नाही सापडणार असं म्हणाले, ते काही कळालंच नाही. एक मिनिट ऐका, मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होतो, पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे. कंपनीनं कशाचा गुन्हा? त्यांच्यावरती 2 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी. असाच प्रकार O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी. त्याची तारीख वेळवार सगळं सांगतो मी, आत्ताच नाही सांगा. आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो. मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल. तुम्ही या TV पुढं बोला. घाबरत आहेत लोक, हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात का काय? काही अधिकारी अजूनही काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत, अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होतात का काय, कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत. ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो, मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे. मागच्या 5-6 वर्षापासून हे सगळं सुरू असताना या अगोदर का तक्रारी केल्या नाहीत? ते ऐका ते एका सर्कल पुरतं मर्यादित होतं. हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले, कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना,
हा तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू चंद्र कलेकलेने वाढतो. आमच्या आकांचं म्हणजे क्षेत्रफळ हे किलोनी वाढायला लागलं, किलोमीटरनी पुढं. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं. त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं. आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललं आहे ना हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या मतदारसंघापुरते करा, तुम्ही बाहेर निघू नका. हे आकांना मी सांगितलं होतं, आकांनाही सांगितलं. परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही. मग आता हे काय आहे, लहान लेकरांना उचकून द्यायचं, पेटवून द्यायचं. हे जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचे वय किती येतो? 21, 22, 23. आणि आईचं करेंगे वयचं का नाही, तू जा रे, तुला असं 1 दिवसात सोडून आणतो. अशा गप्पा जर हाणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते? अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना. आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकालं कोण देत असते? आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात. या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात, निधी आणतात, त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात, कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात. आणि तुम्ही बघितलेलं आहे ना मागं काय झालेलं आहे. अनेकांचे राजकीय जीवनसुद्धा स्टॉप झाली होती. दीपक केसरकर म्हणे 1-2 मिनिटं. आता तुम्ही म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच इथले पालकमंत्री झाले पाहिजे. 100% तुम्ही अशी डिमांड इथं माध्यमांसमोर करताय की काय साहेबांना बोलले तुम्ही? नाही, मी माध्यमासमोर करतोय. माझं आर्जव जे आहे, आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीटनाटके राहिलेले नाही. कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी का काय माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे 5 वर्ष 10 वर्ष. केमिकल ताडी. आता ताडीचं एक शिंदाडाचं एक तरी झाड राहिलंय का? तरी बी ताडी विकत आहेत. अरे पिणारे पार काळ्या तोंडावाले व्हायला लागले, लुळे पांगळे व्हायला लागले, मागून असे फास घेऊन मरायला लागले. ते मी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बंद. आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाही आहे. बाकीकडच्यांनी बंद करावा. माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या, 2 नंबरचे धंदे बंद केले, DJ बंद केले बरं का. आणि जे भंटोवाले ॲटम आहेत त्यांचे वाढदिवससुद्धा मला खलास बंद. 307 फीत ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही. यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाल्या पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का? 307 वाल्यांचे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाही आहे. म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी आर्जव म्हणतोय, आर्त किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, झोळी पसरून त्यांच्या पुढं भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा, नका देऊ दुसरीकडं. विशेष बाब म्हणून ते एकदा विशेष बाब म्हणून गडचिरोली साहेबांनी घेतलेली होती. मला टेक्निकली सुद्धा माहिती आहेत. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. हां चला बोला आणखी काय. दीपक केसरकर आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. कोण? बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर दोघं मिळून असं बोलले. मला नाही उत्तर द्यायचं. चला ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणला हो? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो. इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला. कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब कुठले तायवाडे? हां तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे. हॅलो हां सुदीप हे 5-6 महिन्याची नीळ फिळीची सोय झाली. काही बोलते ते चला. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आपण बघतोय बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्यांना बंदुकीचे परवाने देण्यात आलेले आहेत, ज्या मोठ्या संख्येने ते देण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यात, या संदर्भातली चौकशी व्हावी. ज्यांनी त्यांच्या शस्त्राचा गैरवापर केलेला, हवेत गोळीबार केला असेल किंवा उद्घाटनाच्या वेळी कमरेच्या बंदुका दाखवल्या असतील त्या सगळ्यांवरती कारवाई व्हावी आणि त्यांचा शस्त्र परवाना हा रद्द करण्यात यावा पुढल्या 15 दिवसात, अशी प्रमुख मागणी केलेली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आणखीन एक प्रमुख मागणी त्यांनी केली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, पालकत्व घ्यावं, असं त्यांनी माध्यमांसमोर म्हटलेलं आहे. बघूयात आता यापुढे नेमकं काय घडतंय.
ला देऊन टाक, SP ला देऊन टाक. अरे ते टिकल्या वाजवायच्या फटाके असतात ना, तसे वाटले आपण लहान लेकरांना टिकल्याचे नाही का वाटत. ए लेकरा धर, दिवाळीच्या आधी आणि दिवाळीनंतर त्या टिकल्या वाटप सहकारी संस्था केली यांनी, ओरिजिनल अग्निशस्त्राची. पण आपण पकडू शकतो ते शस्त्र ज्यांच्याकडे लायसन्स आहे. इलिगल वेपन्स इलिगल वेपन सुद्धा या जिल्ह्यामध्ये भरपूर आहे. SP साहेबांना आता त्यांच्याकडे चाललोय मी. ज्याच्याकडे शस्त्र सापडेल ते उचला. आणि ह्या इलिगल शस्त्राच्या बाबतीमध्ये फक्त आर्म ॲक्ट लागतो, त्याची सुद्धा तरतूद आता करावी लागेल. आम्ही CM साहेबांना आणि गृहमंत्र्यांना विनंती करू की हा गुन्हा जो आहे शस्त्र बाळगल्याचा, तो 7 वर्षाच्या आतल्या सजेत असेल तर तो त्याच्यावरती वाढवावा, म्हणजे कोणीही असे वेपन्स वापरणार नाही. पालकमंत्रीपद फार चांगलं नाव सुचवलंय तुम्ही. देवेंद्र फडणवीस. पण त्यांना विनंती केली का? आम्ही करू ना जाऊन. आता जायचंय, उद्या नाही पण परवा वेळ मिळेल आम्हाला. अण्णा, शेवटचा साहेबांना वेळ मागितलेली आहे मी. प्रश्न विचारतो. हे सगळं आर्थिक गणित आहे, आर्थिक गब्बर झालेत सगळे. एवढा पैसा आला कुठून यांच्याकडे? वाळूतून काय समस्या? वाळूपेक्षा जास्त राख्यातून माल आहे ना. राख्यातून तिथं जा ना तुम्ही कॅमेरा घेऊन, मी तुमच्या पाया पडतो. मी जाऊन आलो कालच. जाऊन या. ते काय झालंय ते. वाळूच्या पण आहे. वाळूचं बी असंच आहे. बघा ना तिथं. आम्ही म्हणतो म्हणून भरोसा ठेवू नका ना. आणि चूक निघाले तर आमच्याच पायातला जोडा काढा ना, आम्हाला हाना. अण्णा, ती राग वर्षाला 1000 कोटीची आहे. 1000 तिचं नाही, टेंडर निघत नाही. काय नाही. का असं एवढं दुर्लक्ष केलं? हे काय जे झालेलं आहे त्यांचे त्यांना माहिती. गेल्या 10 वर्षात तर बेमालूमपणे तिथं उचलले गेलेले, बेमालूमपणे. आता पण चालू. आणि माझं म्हणणं असं आहे की जेवढी होती त्याचं स्क्वेअर फुटामध्ये अरे तुम्ही त्यांना नका त्रास देऊ. बेमालूमपणे जी उचललेली आहे त्याचं मला वाटतं ड्रोननी त्याचं हे करावं, मोजणी करावी. आणि हे जे लोक ज्यांनी उचलली सखोल चौकशीमध्ये नावं येतील ना. सुरेश धस्त काय तिथं टिप्पर टाप्पर घेऊन गेलेलं नाही. 600 ते 700 टिप्पर दररोज भरले. 600 ते 700 टिप्पर दररोज भरत होते काल परवापर्यंत. हे मी इकडं बॉम्बरल्यापासून ते टिप्पर बिप्पर सगळं ठप्प झालं. बनावट दारूसाठी सुद्धा बीड खूप बदनाम होतं. बनावट दारू, ती ताडी. आम्ही मार्गदर्शक आहेत. गुटखा विक्रीला मार्गदर्शक जिल्हा कोणता तर आमचा. कशाचे मार्गदर्शक पाहिजे? खोटे GSTचे कागद तयार करायला जिल्हा आमचा. अख्ख्या राज्याला आम्ही सिमेंट, जालना स्टील पुरवतो ना, आमच्या अख्ख्या राज्याला आम्ही सिमेंट आणि पाईप पुरवतो. राज्यामध्ये जेवढे हे झालेत ना पाईपलाईनी, सिमेंटचे कामं, आता येईल तो बी घोटाळा 1-2 दिवसात तुम्हाला सांगतो. जास्त पैसा असल्यामुळेच एवढी मुजोरी आहे. जास्त पैशामुळेच मुजोरी. ह्याच्यामुळंच मस्ती आली ना या लोकांना. मस्ती जी आली ना, आका आणि दॅन ही जी गँग्स ऑफ